See, a huge amount of research on skill acquisition has found that the skills developed by training and practice are very rarely generalized to other areas and are in fact very closely related to the specific training. The huge amount of research म्हणजे बऱ्याचशा संशोधनातून हे निदर्शनास आलेलं आहे की जे स्किल ॲक्विजिशन आहे किंवा जे आपण कौशल्य प्राप्ती म्हणतो हे वेगवेगळ्या माध्यमातून विशेषतः ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस या माध्यमातून जे मिळतं जे आपण अवगत करतो ते फार कमी वेळेला आपण त्याला जनरलाइज म्हणजे सर्वत्र हे ते वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला जे स्किल आहे त्या स्किलचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये होईलच असं सांगता येत नाही. तर एखाद्या पर्टिक्युलर एरिया पर्टिक्युलर फील्डमध्येच त्या स्किलचा वापर तो केला जाऊ शकतो. त्यामुळेच जी स्पेशल ट्रेनिंग किंवा जे स्पेशल प्रॅक्टिस तुम्ही करतात ते तुमच्या स्पेशल एरियापुरतं हे मर्यादित असतं. इट इज सर्टनली अनहेल्पफुल अँड प्रोबॅबली रॉंग देअरफोर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. ज्या वेळेला आपण क्रिटिकल थिंकिंग स्किल्सचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं की जे आपण ट्रेनिंग आणि प्रॅक्टिसमधून जे स्किल मिळवलेलं आहे ते सर्वच क्षेत्रामध्ये ते उपयोगी ठरत नाही. त्याचबरोबर काही क्षेत्रामध्ये हे चुकीचं देखील ठरू शकतं. द क्रिटिकल थिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मोस्ट डिसिप्लिन्स अँड इफ यू आस्क डिसिप्लिनरी एक्सपर्ट टू डिस्क्राईब व्हॉट दे मीन बाय क्रिटिकल थिंकिंग you may well find considerable similarities in the response of mathematicians and historians. आणि मग ज्यावेळेला आपण क्रिटिकल थिंकिंगचा विचार करतो या विषयाचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्याचबरोबर जे डिसिप्लिनरी एक्सपर्ट आहेत जे विषय तज्ज्ञ आहेत त्यांचा आपण ज्यावेळेस याविषयी मार्गदर्शन घेतो क्रिटिकल थिंकिंगच्या विषयी तेव्हा आपल्याला हे लक्षात येऊन जातं की ज्या काही आपण सिमिलॅरिटीज सर्व क्षेत्रांमध्ये पाहतो त्या जरी असल्या उदाहरणतः त्यांनी मॅथमॅटिशियन आणि हिस्टॉरियन म्हणजे इतिहास तज्ज्ञ यांच्याविषयीचं दिलेलं आहे. यामध्ये देखील काही सिमिलॅरिटीज जरी असल्या त्या देखील कशा आहेत त्या तात्पुरत्या किंवा क्षणिक आहेत. सी द टेम्पटेशन इज टू थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट सेम. आणि जरी तुम्हाला हे लक्षात येत असेल की काही सिमिलॅरिटीज मॅथमॅटिशियन किंवा हिस्टॉरियनमध्ये देखील असतील तरी ते एक टेम्पटेशन आहे. ते तुम्हाला भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आहेत पण ॲक्च्युली दे आर डिफरंट, दे आर नॉट सेम. त्यात वेगळ्या आहेत आणि त्यामध्ये नक्कीच थोडं साम्य असलं तरी बराचसा फरक हा आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. सी द सेम इज ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी. आणि ज्या सिमिलॅरिटीज तुम्हाला दिसून येतात त्या सिमिलॅरिटीज कशासाठी आहेत तर दोज सिमिलॅरिटीज आर सेम फॉर द क्रिएटिव्हिटी. त्या फक्त सृजनशीलतेविषयीच्या फक्त साम्यपणा आपण त्यामध्ये पाहू शकतो. अँड क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. आणि ज्यावेळेला आपण क्रिएटिव्हिटीचा विचार करतो त्यामुळे आपल्या लक्षात येतं की क्रिएटिव्हिटी म्हणजे काही फक्त एक गोष्ट नाही. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. आणि ते कलेक्शन आहे सारख्या त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रोसेसचं प्रक्रियेचं एक कलेक्शन म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट्स. आणि मग गणितामध्ये जी क्रिएटिव्हिटी आपण करू शकतो ती क्रिएटिव्हिटी ही व्हिज्युअल आर्ट्समध्ये केलेल्या क्रिएटिव्हिटीपेक्षा वेगळी असते. यामध्ये खूप सारं अंतर आहे किंवा त्यामध्ये खूप सारा फरक आपल्याला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू बी क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स बाय डिसाइडिंग दॅट 2 + 2 = 3. आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की आपण मॅथमॅटिक्समध्ये काही क्रिएटिव्हिटी करायची आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे 2 + 2 = 3. ही क्रिएटिव्हिटी आहे. जर आपण असं कन्सिडर केलं तर काय होतं पाहते दॅट इज नॉट बिईंग क्रिएटिव्हिटी.
आणि त्याला क्रिएटिव्ह आहे असं आपण म्हणू शकत नाही. इट इज जस्ट सिली, आणि ते एक मूर्खपणाचंच उदाहरण आपण त्याला म्हणू शकतो. कारण जनरल रूल काय आहे, जनरल फॉर्म्युला असा आहे 2+2 = 4. आणि जर आपण 2+2 = 3 असं जर क्रिएटिव्ह आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर ते एक सिलीनेस असेल. सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक, आणि हे कशाचं उदाहरण आहे, तर याचा अर्थ असा होतो की तो जो विद्यार्थी 2+2 = 3 लिहितो आहे, याचा अर्थ की तो मॅथमॅटिक्स फार काळापासून काही शिकत आलेलं नाही हे त्यातून लक्षात येतं. क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बीइंग ॲट द एज ऑफ फील्ड बट स्टील बीइंग विदिन इट. आणि खरी क्रिएटिव्हिटी, खरी सृजनशीलता ही यामध्ये असते की एखाद्या क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये गुंतून राहणे, त्याचा अभ्यास करणे, यातूनच एखादी नवीन क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता ही घडू शकते, निर्माण होऊ शकते. सी इन द नेक्स्ट पॅराग्राफ. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century skills such as problem solving, communication and learning how to learn. आणि मग या संदर्भातले आर्ग्युमेंट्स हे आपल्याला 21st century स्किल्स यामध्ये देखील पाहायला मिळतात. उदाहरणतः प्रॉब्लेम सॉल्विंग असेल, कम्युनिकेशन किंवा लर्निंग हाऊ टू लर्न असेल. कसं शिकायचं हे शिकणं यामध्ये देखील आपण पाहू शकतो की कशा पद्धतीत स्किलचा वापर केलेला आहे. एक एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, पहा. देर इज सम एव्हिडन्स दॅट स्टुडंट्स हू लर्न टू वर्क वेल विथ अदर्स इन वन सेटिंग. आणि एक उदाहरण आहे विद्यार्थ्याचं, ज्यात सांगितलेलं आहे की एक विद्यार्थी एखादं काम चांगल्या पद्धतीत तो इतरांसोबत पहिल्या प्रयत्नात करतोय, मे बी मोर इफेक्टिव्ह डुईंग सो इन अदर सेटिंग्स. आणि कदाचित तो आणखी काही प्रयत्न केल्याच्या नंतर तेच काम चांगल्या पद्धतीत इफेक्टिव्हली तो करू शकेल. याचाच अर्थ असा होतो की सम इन्फॉर्मेशन और सम ट्रान्सफर इज डेफिनेटली पॉसिबल. आणि मग पहिल्या प्रयत्नात केलेली जी माहिती आहे किंवा जी नॉलेज त्याने मिळवलेलं आहे तेच नॉलेज वापरून तो दुसरा प्रयत्न किंवा आणखी काही प्रयत्न केल्याच्या नंतर तो इफेक्टिव्हली ते काम करू शकतो. याचाच अर्थ काही माहिती ही एका प्रयत्नातून दुसऱ्या प्रयत्नामध्ये नक्कीच हे ट्रान्सफर होत असते. सी, हावेवर द रिअली इम्पॉर्टंट मेसेज फ्रॉम द रिसर्च इन दिस एरिया इज दॅट इफ यू वॉन्ट students to be creative in mathematics, you have to teach this in mathematics classroom. If you want to students to think critically in history, you have to teach this in history. आणि जर मग तुम्हाला हे लक्षात आलं असेल, एक मेसेज आपल्याला फॉरवर्ड केलेला आहे की त्यांनी एक मेसेज आपल्याला ह्याच्यातून दिलेला आहे, तो म्हणजे की जर तुम्हाला विद्यार्थ्यांना खरंच क्रिएटिव्ह बनवायचं असेल, यू वॉन्ट टू बी your students to be creative in mathematics, then you have to teach this in mathematics classroom. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये क्रिएटिव्ह बनवायचं असेल तर तुम्हाला सगळं काही जे त्यांचं नॉलेज आहे, जे काही शिकवायचं असेल तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या क्लासरूममध्येच ते शिकवावं लागेल. इफ यू वॉन्ट टू स्टुडंट्स टू थिंक क्रिटिकली इन हिस्ट्री, यू हॅव टू टीच दिस इन हिस्ट्री. आणि जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना हिस्ट्रीमध्ये क्रिटिकली नॉलेज किंवा थिंकिंग त्यांना बनवायचं असेल तर तुम्हाला ते इतिहास त्याच पद्धतीने शिकवावं लागेल. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट्स, दीज हॅव बीन अँड शुड रिमेन ॲट द फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन. आणि मग मास्टरिंग डिसिप्लिन्स असेल, तुमच्या विषयांमध्ये परंपरागत किंवा आपण त्याला म्हणतो एक प्रकारे परफेक्शन मिळवण्यासाठी, तुमचा विषय हा अधिक मजबूत बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. फर्स्ट यू हॅव टू लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. तुम्हाला इफेक्टिव्हली संभाषण करणं किंवा करता येणं हे आवश्यक आहे. देन एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट्स. आणि मग लोकांशी इतरांशी चर्चा करताना तुम्हाला ते एंगेज करता येणं हे देखील आवश्यक आहे. दीज हॅव बीन अँड शुड रिमेन ॲट फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन. आणि हे सर्वच काही हे कुठल्याही शिक्षणाच्या सुरुवातीचंच किंवा आपण म्हणू शकतो आघाडीचंच या गोष्टी आहेत. या गोष्टी केल्या तरच तुम्ही मास्टरिंग इन
डिसिप्लिन्स करू शकता किंवा त्यामध्ये होऊ शकता. द एन्शियंट टॉक अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज ट्रू मीन्स व्हॉट इज नॉट ट्रू और व्हॉट इज false or wrong. What is beautiful means what is not worthy lingering over. And what is good means in terms of being worthy person, worker and citizen. These educational goals should be perennial. आणि मग आपण पाहू शकतो की जर तुम्हाला विद्यार्थ्यांना चांगलं परफेक्ट बनवायचं असेल किंवा त्यांना अधिक ज्ञान द्यायचं असेल, कौशल्य विकास त्यांच्यात करायचा असेल, सृजनशीलता त्यांच्यात निर्माण करायची असेल तर त्यांना काही गोष्टीचं ज्ञान असणं हे महत्त्वाचं आहे, जे की आपण प्राचीन नॉलेज ह्याच्यातून ज्ञानामधून आपण ते मिळू शकतो. एक उदाहरण त्यांनी आपल्यासमोर इथं दाखवलेलं आहे. पहा, द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज ट्रू. त्यांना हे कळलं पाहिजे की काय हे खरं आहे, काय सत्य आहे, म्हणजेच व्हॉट इज नॉट. मग त्यांना हेही कळालं पाहिजे की काय चुकीचं आहे. सत्य त्यांना ओळखता आलं पाहिजेच, याचा सोबतच त्यांना काय चुकीचं आहे हे देखील त्यांना समजलं पाहिजे. देन व्हॉट इज ब्युटिफुल, काय सुंदर आहे, सौंदर्य कशात आहे हे देखील त्यांना ओळखता आलं पाहिजे. त्याचबरोबर व्हॉट इज नॉट वर्दी और व्हॉट इज नॉट वर्थ लिंगरिंग ओव्हर. आणि कशाच्या भोवती आपण फिरायला नाही पाहिजे. लिंगरिंग म्हणजे काय, एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो रेंगाळणे. चुकीच्या गोष्टीच्या भोवती फिरत बसू नये हे देखील त्यांना कळालं पाहिजे. अँड व्हॉट इज गुड, त्यांना चांगलं काय आहे हे देखील कळणं अभिप्रेत आहे. म्हणजेच इन टर्म्स ऑफ बिईंग वर्दी पर्सन, वर्कर अँड सिटिझन. म्हणजे कोण चांगलं आहे, कोण वर्दी आहे, म्हणजे कोण मौल्यवान व्यक्ती आहे, त्याचबरोबर कोण कामाचं आहे, कोण चांगला नागरिक आहे हे देखील त्यांच्यात ओळखता येण्याची क्षमता निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. असं आपल्याला प्राचीन ज्ञान हे शिक्षणातून मिळत असतं. अँड दीज एज्युकेशनल गोल्स शुड बी पेरेनियल. आणि मग हेच शिक्षणाचं एक ध्येय आहे, जे की पेरेनियल म्हणजे काय, बारमाही आपण त्याला म्हणू शकतो किंवा कायमचं, कधीही न बदलणारं हे शिक्षणाचं ध्येय आहे. की विद्यार्थ्यांमध्ये एक समजदारपणा निर्माण करणे, की काय खरं आहे हे ओळखण्याचं, सौंदर्य कशात आहे हे पाहणं, त्यांच्यात क्षमता निर्माण करणे, आणि त्याचबरोबर कोण चांगलं आहे हे देखील त्यांच्यात ओळखता येण्याची क्षमता ही निर्माण करणं हे शिक्षणाचं ध्येय आहे, आणि जे की कायम असणारच आहे. मग त्याविषयीच त्यांनी आपल्याला इथे एक माइंड मॅप इथं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, जे आपण आत्तापर्यंत डिस्कशन पाहिलं त्याचाच एक माइंड मॅप इथं आपण पाहू. 21st century skills is the main idea and there are 4 branches. The first, problem solving, communication, learning how to learn and transfer of skills. जे डिस्कशन आपण इथं केलेलं आहे हे इथं 4 पॉईंटमध्येच एक मेन आयडिया आणि त्याला रिलेटेड त्याच्या 4 पॉईंट्स यामध्येच आपण हे डिस्कशन इथं कंप्लीट केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे कधी 4 पॉईंट्स पाहताल आणि मध्येच तुम्हाला मेन आयडिया दिसेल, ही जी इमेज आहे, ही जे डायग्राम आहे, यातून तुम्हाला पूर्ण त्याचं डिस्क्रिप्शन हे लक्षात येऊन जाईल. या पद्धतीनेच आपल्याला माइंड मॅपिंग हे कसं आहे हे लक्षात येऊ शकतं आणि याचा आपण वापर कशा पद्धतीत करायचा आहे हे देखील तुम्ही यातून शिकू शकता. नेक्स्ट, the short answer is no, although they certainly can if they forget 2 important lessons. And the short answer no. आणि कुठल्याही प्रश्नाचं जे शॉर्ट आन्सर असतं नो, येस किंवा नोमध्ये, येसपेक्षाही शॉर्ट नो आहे. आणि कदाचित ते 2 गोष्टी त्यातून आपण शिकू शकतो नोमधून. पहा कुठल्या आहेत. फर्स्ट दॅट if the maximum number of children are to be given the greatest possible chance of realizing their creative potential, schools need to provide rich and broad curriculum that includes the so-called creative subjects that are the visual and performing arts. आणि
पहिली गोष्ट त्यांनी इथं आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. इफ द मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रन आर टू बी गिवन द ग्रेटेस्ट पॉसिबल चान्स ऑफ रिअलायझिंग देअर क्रिएटिव्ह पोटेन्शियल. आणि मग विद्यार्थ्यांना जर आपल्याला असं वाटत असेल की आपण त्यांना अधिक क्रिएटिव्ह बनवलं पाहिजे, अधिक त्यांना क्रिएटिव्ह पोटेन्शियल त्यांच्यात निर्माण केलं पाहिजे, जर असं तुम्हाला वाटत असेल तर शाळेने त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे हे आपल्याला ते सांगत आहेत. स्टुडंट्स नीड टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम. शाळेने त्यांना रिच म्हणजे एक प्रकारे समृद्ध आणि ब्रॉड विस्तार असलेला सिलेबस किंवा अभ्यासक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे. दॅट इन्क्लूड्स सो कॉल्ड क्रिएटिव्ह सब्जेक्ट्स. आणि त्यामध्ये काही क्रिएटिव्ह सब्जेक्ट्स असणं देखील महत्त्वाचं आहे. अँड दॅट आर व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स. अँड दॅट सब्जेक्ट्स इन्क्लूड्स व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स. मग कुठले सब्जेक्ट असले पाहिजे क्रिएटिव्ह ह्याच्यामध्ये, तर व्हिज्युअल दिसणारे आणि काही कृतीयुक्त कला ज्यामधून आपण विद्यार्थ्यांना घडवू शकतो असे विषय हे त्यामध्ये ॲड करणं महत्त्वाचं आहे. सी द इमेज. सी फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन. त्याचबरोबर एज्युकेशनल गोल्स. दोन इथं आपल्याला मेन आयडिया दिलेले आहेत. व फर्स्ट मेन आयडिया जे आहे त्याचं जे काही डिस्क्रिप्शन आहे किंवा त्याचं डायग्राम ही लेफ्ट साईडला आहे. सेकंड आयडिया त्याची डायग्राम ही राईट साईडला आहे. पहा, फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन. आणि मग प्रत्येक शिक्षणाची आघाडी किंवा सुरुवातीला काय असतं तर ते पहा कशा पद्धतीत आपण शिक्षण मिळवू शकतो. मास्टरिंग डिसिप्लिन्स. आपल्या विषयावरती आपण कमांड मिळवणे किंवा आपण आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून एक ज्ञान मिळवणे हे मास्टरिंग डिसिप्लिनचा फर्स्ट पार्ट आहे. देन लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिवली. आणि इफेक्टिवली कम्युनिकेट करणं, कॉन्फिडंटली कम्युनिकेट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. देन थर्ड, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट्स. सो डू स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही चर्चा करता, डिस्कशन करता त्यामध्ये देखील तुम्हाला एंगेज होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. उदाहरणतः डू स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी. आणि खरंच काय शाळा विद्यार्थ्याची कृतिशीलता किंवा सृजनशीलता हे नष्ट करतात असे असतील तर या सारख्या विषयांमध्ये तुम्हाला तिथं बोलता आलं पाहिजे, डिस्कशन करता आलं पाहिजे आणि आर्ग्युमेंट देखील तिथं करता आले पाहिजेत. त्याचबरोबर पहा, मेन आयडिया आहे एज्युकेशनल गोल्स. मग अशा शिक्षणातून काय गोल्स त्यांना साध्य करायचे आहेत, काय त्यांचं ध्येय आहे, उद्देश आहे ते इथं आपण पाहू शकतो. द फर्स्ट एज्युकेशनल गोल इज व्हॉट इज ट्रू. विद्यार्थ्यांना काय चांगलं आहे, सत्य आहे हे त्यांना ओळखण्याची क्षमता यातून निर्माण करणं आवश्यक आहे. देन व्हॉट इज ब्युटिफुल. कशात सौंदर्य आहे, काय सुंदर आहे ही क्षमता ही त्यांच्यात निर्माण करायची, ओळखण्याची. अँड व्हॉट इज गुड. चांगलं काय आहे, कोण चांगलं आहे हे देखील त्यांना ओळखता आलं पाहिजे. हे शिक्षणाचं ध्येय आहे. हे सुद्धा जे माइंड मॅप इथं आपण तयार केलेलं आहे हे आधी आपण जी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे थेरॉटिकल त्याचाच हा माइंड मॅप आहे. यातून देखील तुम्ही बऱ्याचशा प्रमाणात जी आपण पाहिलेली इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि नंतर देखील तुम्ही त्याचं रिव्हिजन करून त्याचं पूर्ण डिटेल स्टडी या माध्यमातून तुम्ही करू शकता. सी द नेक्स्ट. And second thing, that if they are serious about cultivating real activity across the curriculum. आणि जर दुसरी गोष्ट म्हणजे की जर तुम्ही सिरियस असाल म्हणजे कोण सिस्टीम व टीचर जर सिरियस असतील, जर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता निर्माण करायची असेल तर त्यासाठी काय करावं असेल तर ते सांगतात. They need to remember that creativity describes a whole collection of similar but different processes. आणि त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की क्रिएटिव्हिटी म्हणजे काय आहे तर कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. सारख्या त्याचबरोबर त्यात बदल असलेल्या, अनेक फरक असलेल्या वेगवेगळ्या प्रक्रियांमधूनच ही कला किंवा आपण त्याला कल्पकता ही निर्माण होत असते हे देखील त्यांना हे सांगायचं आहे. In other words, they need to understand the central place of disciplines in education. आणि इतर शब्दांमध्ये सांगायचं झालं तर हे लक्षात आलं पाहिजे की
जी डिसिप्लिन्स आहेत, जे विषय आहेत, त्यांचं जे स्थान आहे, केंद्रस्थान आहे आपल्या शिक्षणामध्ये, आणि त्याचबरोबर टेक देम ॲज देअर स्टार्टिंग पॉईंट इन करिक्युलम डिझाईन. आणि मग त्या विषयांनाच जो सिलेबस करिक्युलम डिझाईन आपण करतो त्यावेळेला त्या विषयांना स्टार्टिंग पॉईंट किंवा सुरुवातीचा एक आपण त्याला बिंदू म्हणून तिथून आपण शिक्षणाच्या किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात ही आपण केली पाहिजे. जो अभ्यासक्रमाचा आराखडा आहे तो तयार करण्यासाठी आपण अशा विषयांचाच अभ्यास करून तो आराखडा किंवा तो सिलेबस आपण हा डिझाईन केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी हा स्किल बेस्ड एज्युकेशन तो घेऊ शकेल आणि ज्यावेळेस तो शिक्षण घेऊन तो बाहेर पडेल त्यावेळेला त्या स्किलचा वापर करून तो आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच तो विकसित होऊ शकतो आणि त्याचबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला यश नक्कीच मिळू शकतं. सी, इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंग. थँक्यू. In the next lecture, we will continue the remaining part of this chapter, brainstorming. All the best.